हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. तर आज मी पुन्हा एकदा आलेली आहे नवीन टॉपिक घेऊन. तर आजचा असा आपला विषय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत. तर काय असतो आकर्षणाचा सिद्धांत? प्रत्येकाच्या दृष्टीने म्हणजे त्यांनी अनुभवलेले जे अनुभव असतात त्यामधून त्यांनी आकर्षणाचा सिद्धांत त्यांना माहीत असतो. पण आज माझ्या दृष्टीने मी सांगणार आहे, मी अनुभवलेला लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि जसा मला माहिती आहे तसा. तर पहिल्यांदा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये जो मूव्ही आहे म्हणजे द सिक्रेट, तो माझ्यासमोर आला. तर पहिल्यांदा मी पाहिला आणि मला काही कळलंच नाही अक्षरशः की काय नक्की त्या मूव्हीमध्ये. कारण त्यामध्ये नाही अमिताभ आहे, नाही रेखा आहे, नाही शाहरुख खान आहे किंवा जुही चावला आहे किंवा कुणीच नाही आहे ना हिरो हिरोईन. त्यामुळे हे असा कसा मूव्ही आहे म्हणजे मला काही कळलंच नाही. आणि त्यामध्ये सगळे असे आपले आपले येऊन सांगत आहेत. म्हणजे असा मूव्ही तरी मी पहिल्यांदा पाहिला होता, त्यामुळे मला काही खरं म्हणजे कळलंच नाही. त्याच्यानंतर मग मी पुन्हा एवढं काही लक्ष नाही दिलं आणि परत माझ्या समोर आला अचानक बरेच दिवसानंतर. मग मी तो थोडा व्यवस्थित पाहिला. मग मी समजून घ्यायला लागले की नक्की यामध्ये जे बोलत आहेत ते लोकं, जे प्रत्येकजण, कुणी रायटर आहे, कुणी मोठे मोठे वेगवेगळे लोक आहेत, तर ते आपले जे एक्सपिरियन्स असतात ते सांगत असतात त्यामध्ये. तर थोडंसं मी म्हणजे बारीक यांनी पाहिलं, बारीक म्हणजे ऐकलं त्या सगळ्या गोष्टी. तर मला असं जाणवलं की हे प्रत्येकाचे अनुभव आहेत आणि असे अनुभव आपल्याला सहजासहजी बघायला पण मिळत नाही. मग मी खूप बारकाईने तो पिक्चर बघितला. मला नंतर थोडा समजायला लागला की हा द सिक्रेट मूव्ही काय आहे. तर त्यामध्ये आकर्षणाचा सिद्धांतविषयी सगळं सांगितलेले आहे की हे सिक्रेट आहे आणि हे जगाला माहीत नाही आहे. ज्याला माहिती आहे, म्हणजे बघा ना तुम्ही, 100% लोकांपेक्षा 96% लोक गरीब असतात, म्हणजे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हे जे बाकीचे 4% लोक आहेत ते एवढे श्रीमंत का आहेत, तर त्यांना हा सिद्धांत माहिती आहे असं त्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. तर मग तो सिद्धांत काय? मग ती जी रायटर आहे ती प्रत्येकाचे इंटरव्ह्यू घेते त्यामध्ये, आणि इंटरव्ह्यू घेते म्हणजे प्रत्येक जण बोलतं आहे त्यामध्ये की आकर्षणाचा सिद्धांत नक्की काय आहे, प्रत्येकाच्या दृष्टीने त्यामध्ये दाखवलेला आहे. आणि मला तरी वाटतं म्हणजे तुम्ही जर पाहिला नसेल तो मूव्ही द सिक्रेट, तर नक्की पहा. पहिल्यांदा तर नाही समजणार तुम्हाला, असं वाटेल हे काय आहे. पण जसं जसं तुम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पहा तुम्ही नेहमी, आणि मला म्हणजे नक्की असं वाटतं की तुम्हाला खूप आवडेल तो आणि थोडंसं तुमच्या डोक्यामध्ये बरेच गोष्टी जातील. तर मी जसं जसं नेहमी बघते ना तसं तसं मला अजून मोटिवेशन मिळतं की यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात मी कम्पेअर करत असते. तर तसं तुम्ही बघत राहिले तर तुम्हाला माहीत पडेल की नक्की काय असतं ते. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे प्रत्येकजण कळत नकळत करत असतं, यामध्ये सांगितलेलं आहे. तर या मूव्हीमध्ये नक्की काय सांगितलेलं आहे तुम्हाला? तर सांगितलेलं आहे आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह, ABR. म्हणजे तुम्ही पहिलं युनिवर्सला मागा, तुम्हाला काय हवं आहे. तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टी हव्या आहेत त्या युनिवर्सला ठामपणे सांगा. आणि बिलीव्ह, तुम्हाला विश्वास असला पाहिजे की तुम्हाला ती गोष्ट मिळालेली आहे. म्हणजे असं नाही की मला ह्या गोष्टी मिळणार नाही आहेत, ह्या काही गोष्टी अशा मिळतात का, आणि असं तुम्ही तुमचा बिलीव नको आहे. तुम्हाला पूर्ण खात्रीने विश्वास पाहिजे की ती गोष्ट तुम्हाला मिळणारच आहे. आणि तुम्हाला रिसीव, तुम्हाला असं भासवायचे सृष्टीला, युनिवर्सला, की मला ती गोष्ट मिळाल्यावर मला काय आनंद होणार आहे त्या गोष्टीचा. तर असं तुम्हाला त्यामध्ये दाखवायचं आहे म्हणजे फील करायचं आहे तुम्हाला त्या गोष्टीमध्ये. तर कुठलीही गोष्ट असू द्या ना, तुम्ही साधी सिंपल कुठलीही गोष्ट करू शकता. पहिल्यांदाच तुम्ही म्हणाल मला 1 करोड पाहिजे, तर तसं नाही होत ना. अशा पण गोष्टी नसतात. तुम्ही पहिल्यांदा छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. आणि युनिवर्सला पण वाटलं पाहिजे की हे काहीतरी जेन्युइन मागतायत. तुम्ही डायरेक्ट मोठ्या मोठ्या गोष्टी मागितल्या तर त्या व्हायला होतातही, पण काय काय नाही होत. पण तुम्ही पहिल्यांदा छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. आणि जसं तुम्ही पहिल्यांदा ह्याच्यामध्ये सांगितलं तसं की पहिल्यांदा तुम्ही मागा, तुम्हाला काय हवं आहे. तर काय हवं आहे, एखादी गोष्ट मागून पहा तुम्हाला. काय हवं आहे, तर समजा आपण म्हणूया की कोणाला गाडी हवी आहे, 4 व्हीलर हवी आहे, तर तसं त्याचं चित्र तुम्ही तुमच्या म्हणजे झोपेतून उठले किंवा झोपताना रोज पाहत जावा आणि फील करत जावा की ती गाडी माझ्याकडे आहे. म्हणजे असं त्यामध्ये दाखवलं आहे त्यांनी की तुम्ही रोज फील करा आणि तुम्ही त्याचा अनुभव घ्या की मी ती गाडी चालवतोय, फिरवतोय, मी फिरायला जातोय वेगवेगळ्या ठिकाणी. बिलीव असलं पाहिजे तुम्हाला त्या गोष्टींचं की ही गाडी मी घेतलेली आहे आणि माझीच आहे ही गाडी.
आणि रिसीव्ह झाल्यावर जो आनंद असतो, जे फिलिंग असतं, जे व्हायब्रेशन असतात ना आपले फिलिंग आनंद झाल्यावर, कुणाला जर बाळ नसेल आणि पहिल्यांदा बाळ झाल्यावर काय फिलिंग असतात त्यांच्या, किंवा कुणाला लॉटरी लागल्यावर काय फिलिंग असतात, म्हणजे त्या फिलिंग्स तुम्हाला आतमधून आल्या पाहिजेत. म्हणजे अशा काही खोट्या नाट्या नसल्या पाहिजेत. तुम्हाला त्या खऱ्या म्हणजे मनातून आल्या पाहिजेत. तर हेच असतं ना लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि ते फिलिंगच मेन येण्यासाठी तुम्हाला, मला तर वाटतं हा पिक्चर पाहावा नेहमी नेहमी. तुम्हाला नक्की म्हणजे समजेल की कसं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण कसं करू शकतो. तर याच्यामध्ये जर तुम्ही पहिल्यांदा जर एखादी गोष्ट तुम्ही युनिव्हर्सला सांगितली की मला ही हवीच आहे, तर समजा उदाहरणार्थ 3 गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्हाला लिहायच्यात की मला ही गोष्ट हवी आहे, ही गोष्ट हवी आहे आणि ही गोष्ट हवी आहे. पण प्रत्येक वेळेला कोणाचं जजमेंट असतं की समजा मला 1,00,000 रुपये पाहिजेत, नाही 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 1,50,000 रुपये पाहिजेत, नाही 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 2,00,000 पाहिजे. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही 1,00,000 म्हणजे 1,00,000वरच ठाम पाहिजे की मला तेवढेच हवेत. तर युनिव्हर्सला वाटतं की यांनी काहीतरी मागितलंय आणि मला मिळालेत असं दाखवा तुम्ही. मागितलेत म्हणजे मला मिळालेत आणि रिसीव्ह झालेत. मग मी ते 1,00,000 रुपये मिळाल्यावर मी काय करणार त्या गोष्टींचं? मी कुठे जाणार? काय खर्च करणार? म्हणजे त्याची फिलिंग्ज आहे तुम्हाला अगोदरच तयार करून ठेवायचं आहे. ते प्रत्येकाच्या याच्यामध्ये नसतं, पण तुम्ही तसं करून ठेवा. कसं करून दाखवा. तर त्यामुळे तुम्हाला भरपूर म्हणजे गोष्टी साध्य करता येतील. ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे. तर हे प्रत्येकावर आणि प्रत्येकाच्या मानसिक स्थितीवर म्हणा किंवा प्रत्येकाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर म्हणा हे अवलंबून आहे. तुम्ही कसं हे करता आणि जसं तुम्ही हे कराल ना तसे तुमच्या मग आयडियाज येतील तुमच्याकडे. म्हणजे सृष्टीच तुम्हाला युनिवर्स असं पाठवल की आता तुम्हाला 1,00,000 पाहिजे, तुम्ही एवढे एवढे खूप कमी पैसे कमवत आहे. तर सृष्टी तुम्हाला युनिवर्स तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज देतील, वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी, संधी भेटतील तुम्हाला काहीतरी वेगळ्या. आणि तर त्यामधनं तुम्हाला समजायला पाहिजे की आपण याच्यातूनही अजून वेगळं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे अशा आयडियाज येतात, ॲटोमॅटिक येतात त्या. आणि खरंच येते. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला काय हवं आहे आणि तुम्ही युनिवर्सला सांगितलं आणि त्यानंतर जर ह्या गोष्टी तुम्ही मागितल्या, तर युनिवर्स तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी भरपूर देतं. पण तुम्हाला त्या चॉईस करता आल्या पाहिजेत आणि त्यानंतरच मग तुम्हाला ते रिसीव्ह होणार आहे ना. तुम्हाला बसून तर रिसीव्ह नाही होणार आहे. म्हणजे काहीतरी केल्याशिवाय तुम्हाला भेटणार आहेत का ह्या गोष्टी? तर नाही. तर यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. मग युनिवर्स हेच सांगतं की तुम्ही आस्क, बिलीव्ह आणि रिसीव्ह या गोष्टी, तिन्ही गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. तरच तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे ते माहिती पडेल. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगितलेली आहे, ग्रॅटिट्यूड. तुम्ही धन्यवाद द्या. प्रत्येक गोष्टीला तुम्ही कुठल्याही गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. सकाळी उठल्यापासून तुमच्याकडे तुम्ही बेडवर झोपता तर बेडला धन्यवाद बोला, किंवा तुमच्या मोबाईलला धन्यवाद बोला, तुम्ही चहा पिता त्या कपबशीला धन्यवाद बोला, किंवा म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना. तुम्ही जेवढं ग्रॅटिट्यूड फील कराल तेवढं तुमची जी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत त्या वेगळ्या म्हणजे जास्त प्रमाणात रिलीज होतील. त्यामुळे तुम्हाला भरपूर गोष्टी आकर्षित करता येतात. तर ग्रॅटिट्यूड म्हणजे रोज काही लोक ग्रॅटिट्यूड जनरल लिहितात रोज. तर ते प्रत्येक जणाच्या ह्याच्यावर असतं. मग तुम्ही लिहू नाही शकत तर तुम्ही रोज बोलू तर शकता ना, की धन्यवाद युनिवर्स, माझ्याकडे हा मोबाईल आहे. घराला बोलू शकता, तुमच्या टी व्हीला बोलू शकता, टी व्हीच्या रिमोटला बोलू शकता, पडद्यांना बोलू शकता किंवा बेडशीटला बोलू शकता. म्हणजे कुणालाही साध्या साध्या छोट्या गोष्टींमध्ये पण असं नाही, निर्जीव असल्या तरी त्यामध्ये एक जी शक्ती असते वेगळी, त्यांना तुम्ही ग्रॅटिट्यूड बोला तुम्ही आणि त्यानुसार तुमच्याकडे गोष्टी आकर्षित होतात. असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जितकं धन्यवाद बोलत राहाल म्हणजे त्या गोष्टी तुमच्याकडे जास्त चांगल्या प्रकारे आकर्षित होतील. युनिवर्सला वाटतं की की ह्या गोष्टीबद्दल हे ग्रॅटिट्यूड दाखवत आहेत, धन्यवाद बोलत आहेत, तर आम्ही म्हणजे त्यांना अजून द्यावं. म्हणून युनिवर्स ग्रॅटिट्यूड बोलल्यानंतर ह्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये देतं. तर असं याच्यामध्ये सांगितलं. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट दाखवलेली आहे की एक म्हणजे माणूस असतो आणि तो एक छोटासा दगड असतो त्याच्याकडं. तर तो रोज तो दगड हातामध्ये घेतो आणि रोज त्यांना म्हणजे तुम्हाला जर जनरल लिहायला जमत नसेल किंवा काही गोष्टी तुम्हाला रोज उठून करायला जमत नसतील, तर एक त्यामध्ये जसं दाखवलं तसं तुम्हीही करू शकता. की एक छोटा दगड असतो तो तो रोज हातात घेतो आणि धन्यवाद म्हणजे ज्या गोष्टी त्याला असं वाटतं की मी ह्या गोष्टींमुळे आज खुश आहे, पॉझिटिव्ह आहे, तर त्या गोष्टींना तो धन्यवाद बोलतो. तर तशा गोष्टी तुम्ही करू शकता. आणि तो रोज त्याच्या पॉकेटमध्ये तो ठेवतो. जेव्हा जेव्हा त्याचा हात लागेल त्या दगडाला,
तेव्हा तो धन्यवाद बोलत असतो आणि जेव्हा झोपायला जाणार असतो रात्रीचा तेव्हा काढतानाही म्हणजे प्रत्येक वेळेला नजर जात राहते त्या दगडावर त्या माणसाची. त्यामुळे प्रत्येक वेळेला तो धन्यवाद बोलतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी त्याच्याकडे आकर्षित होत गेल्या, म्हणजे त्याची परिस्थिती बदलत गेली असं त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि मग एक त्याचा मित्र येतो आणि तो सांगतो की त्याचा मित्र एकदा येतो तर तो म्हणतो हा दगड कसला आहे, तर तो त्याला सांगतो की मी धन्यवाद बोलतो याला असंच. मग त्याचा मित्र त्याच्या गावी जातो तर तिकडनं त्याला एकदा कॉल येतो की माझा मुलगा खूप आजारी आहे, तर मला तुझे ते दगड हवे होते 3. तर त्याला मित्राला वाटतं, त्या दुसऱ्या मित्राला वाटतं की साधे दगड तर होते ना ते, तर तो म्हणतो तू पाठवू शकशील का, तर तो म्हणतो हां. मग तो नदीकिनारी जाऊन वगैरे 3 दगड घेऊन येतो आणि त्याला पाठवून देतो. मग तो त्या दगडाचा उपयोग असा करतो की प्रत्येक वेळेला ग्रॅटिट्यूड म्हणून त्या दगडाचा उपयोग करतो आणि त्याचा मुलगाही पूर्ण बरा होतो. खूप आजारी असतो त्याचा मुलगा. आणि मग तसेच दगडं ते 10,000 दगडांचं प्रत्येक एक जो दगड असतो तो $10 तो विकतो आणि हे सगळे पैसे तो चॅरिटीला देतो. म्हणजे असं त्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड राहा. ह्या गोष्टी केल्यामुळे मग तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो. आपण म्हणतो ना की खूप पैसा कमवून काय करायचं आहे, पण कमवला तरी जेवढा तुम्ही दान धर्म कराल तेवढा तुम्हाला पुण्य लाभतं. तर ह्याच गोष्टी असतात ह्या की म्हणजे जेवढा कमवला आहे त्यात 100% नाही तर 5% म्हणा किंवा 10% म्हणा तुम्ही गोरगरिबांना द्या किंवा मग दान धर्म करा. ह्याच गोष्टी ग्रॅटिट्यूड म्हणून तुमच्याकडे परत येतात त्या गोष्टी. ह्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही धन्यवाद माना प्रत्येक गोष्टीबद्दल. मग तुम्हाला युनिवर्स भरभरून देईल आणि मग तुम्हाला कशाचीही कमतरता पडणार नाही. प्रत्येकाचं लॉ ऑफ अट्रॅक्शनविषयी मत वेगळं असतं. त्यामुळे मला वाटतं हा मूव्ही बघून तुम्ही तुमच्या विचार करण्याची क्षमता आणि वाढवावी. आता मी याचा सेकंड पार्ट घेऊन येणार आहे. तर हा फर्स्ट पार्ट आहे द सिक्रेटचा आणि हा तुम्हाला कसा वाटलेला आहे मला सांगायचा आहे आणि कमेंट करून. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनविषयी मी माझे व्हिडिओ अजून पोस्ट करणार आहे. तर ह्या ज्या गोष्टी असतात ना आपल्याला अशा ऐकून कुणाचे मोटिवेशन विचार म्हणा किंवा ह्या द सिक्रेट विषयीच्या गोष्टी म्हणा अशा ऐकून म्हणा की आपले विचार खूप म्हणजे बदलतात किंवा आपल्याला ज्या गोष्टी वाटतं की ह्या नाही होऊ शकत अशा गोष्टी ऐकून आपल्याला त्याच्याविषयी वाटतं की ह्या गोष्टी आपण करू शकतो. त्यामुळे अशा गोष्टी ऐकायच्या असतात आणि त्यामुळे आपलं माइंड भरपूर प्रमाणामध्ये चेंज होत राहतं. तर ह्या गोष्टी ऐकल्याने तुम्हाला भरपूर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सकारात्मक राहून तुमच्या भरपूर यश संपादन करू शकता. तर पुढच्या वेळेला मी सेकंड पार्ट आणणार आहे या विषयीचा. तर आत्ता तूर्तास तरी मी थांबते आणि तुम्हाला हा द लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. तर प्लीज कमेंट करा मी सेकंड पार्ट आणू का नको, तुम्हाला कसा वाटला हा. तर धन्यवाद.